नमस्कार मंडळी, स्नेहरंग यूट्यूब चॅनलमध्ये मी स्नेहा पराडकर तुमचे खूप खूप स्वागत करत आहे। आपली आजची रेसिपी असणार आहे गुलाबजाम आणि ते घरच्या सामानापासून आपण करणार आहोत। घरच्या म्हणजे मिल्क पावडर पासून बनवणार आहे मी। गिट्सचं पॅकेट येतं किंवा चितळे बंधूंचं येतं, तर आपण तयार पाकिटांपासून नाही बनवणार आहे। तर ह्या गुलाबजामची एक डिमांड होती की परदेशातून होती ती, आणि की त्यांच्याकडे बाकीचे पॅकेट्स मिळतात की नाही माहीत नाही, पण जर मिल्क पावडर असेल तर ती लोक सहज बनवू शकतील। तर मी त्यांच्यासाठी खास ही रेसिपी करून दाखवणार आहे की मिल्क पावडर पासून आपण घरी गुलाबजाम कसे बनवणार आहोत, तर ते दाखवणार आहे। तर सर्वप्रथम मी एक भांडे ठेवले आणि आपण आधी पाक करायला घेणार आहोत। तर हे 200 ग्रॅमचं नेस्लेचं पॅकेट आणले मी, दूध पावडर आहे, आपण हे पूर्ण वापरणार आहोत। त्याच्यासाठी आपल्याला 2 ते 2.5 चमचे मैदा लागणार आहे थोडासा बाइंडिंगसाठी, थोडं तूप लागणार आहे, केशर आहे, बेकिंग सोडा आहे, नंतर हा रोज इसेन्स वापरणार आहे मी, आणि थोडे ड्रायफ्रुट्स आहे। आपण प्रथम पाक करायला ठेवूया। हा 250 ml चा कप आहे, तर आपण हे 2 कप पाणी करायला ठेवूया, पाक करायला ठेवूया। कपाने साखर घालणार आहोत। दीड कप आपण साखर घातलेली आहे। थोडा रोज इसेन्स घालणार आहोत, खूप सुंदर वास येतो गुलाबजामला आणि चव पण खूप छान लागते। तर अगदी 2 थेंब घालायचे आपल्याला। ही थोडी केशर आहे, तर ही पण मी पाण्यात घालणार आहे। आणि हा पाक आता इथे गॅसवर आपण बनवत ठेवूया, तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया गुलाबजामचं। आपण नेस्लेचं दूध पावडरचं 200 ग्रॅमचं पॅकेट घेतलेलं आहे, आपण ते पूर्ण वापरणार आहोत। बघूया किती गुलाबजाम होतील ते। आणि हे तर मला वाटतं सहज सगळीकडे उपलब्ध असेल, म्हणून मी दाखवते ते। याच्यात आपण 2 चमचे मैदा घालणार आहोत, पाव चमचा तूप घालूया, साजूक तूप आहे। 1-2 चिमूट आपण बेकिंग सोडा घालणार आहोत, जास्त घालायचा नाहीये। मी आता दूध आणि पाणी एकत्र करणार आहे की आपल्याला ते पीठ मळायला लागेल। अंदाजाने जितकं लागेल तेवढं घेऊया, आणि ह्याचा असा मऊसूद हे आधी सर्व एकत्र करून घेऊया आपण। थोडं थोडं दूध आणि पाण्याचं मिक्सचर घालून आपल्याला घट्ट असा, म्हणजे मळताना अतिशय एकदम मऊ हाताने करायचं आपल्याला, ते अलगद हाताने करायचे ते, तो तसं करायचं नाही, जोर काढत घालायचं नाहीये। खूप छान गोळा होतो त्याचा। तयार पॅकेट असतं त्याच्यात पण मिल्क पावडरचा वापर केलेला असतो, तर आपण डायरेक्ट घरातून घरच्या मिल्क पावडरने केलं तरी चालेल। आपला मस्त असा गोळा मळून झालेला आहे, आणि आता आपण याचे छोटे छोटे गोळे करूया। एका बाजूला आपण पाक बनवतोच आहे, आता तळले की पटकन पाकात टाकून द्यायचे। खूप छान तुळतुळीत असे मस्त गोळे होतात आहेत, हे बघा, आणि भरपूर प्रमाणात होतात। 200 ग्रॅम मध्ये किती झाले बघा, की फक्त आपण 2 चमचे मैदा वापरले त्याच्यात। आणि कसेही करू शकतात, कारण ते थोडेसे फुलतील आता। आपण गुलाबजाम आता तळून घेणार आहोत। एका भांड्यामध्ये मी तेल तापत ठेवले, थोडेसे साजूक तूप घालणार आहे, कारण त्याचा तुपाचा वास पण छान येतो। मग छान गरम झालं की थोडं मंद हे करायचं, मीडियम ह्याच्यावर, एकदम मंद ह्याच्यावर ठेवायचं नाही, मीडियम गॅसवर आपल्याला ते तळून घ्यायचे गोळे। आणि गोळे टाकल्यानंतर सतत हलवत राहायचे, ते सगळ्या बाजूने व्यवस्थित ते तळले जातात।
मिल्क पावडरचे मऊ लुसलुशीत गुलाबजाम झालेले आहेत आणि भरपूर प्रमाणात मिळतात आपल्याला करायला ते. तर नक्की रेसिपी करून बघा. नेहमीच आपण विकतचं आणून हे करण्यापेक्षा आपण घरी हे असे घरच्या घरी दूध पावडर आणून करू शकतो. तर रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.